संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटातून मार्गस्थ, दिवे घाटातून पालखी सासवडच्या दिशेने रवाना। माऊलींच्या दर्शनासाठी वारकऱ्यांकडून रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून पुष्पवृष्टी। पुण्यातील दिवे घाटात वारकऱ्यांना तातडीने उपचार मिळावे यासाठी बाईक अॅम्ब्युलन्सची सुविधा सुरू। गर्दीमुळे चारचाकी अॅम्ब्युलन्स पोहोचणं कठीण असल्याने ही सेवा वारकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते। बीड शहरात मुक्ताईच्या पालखीचं आगमन, दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी। प्रमुख बाजारपेठ असलेल्या सुभाष रोडचं आता संत मुक्ताई मार्ग असं नामांतर। आषाढी वारीसाठी पंढरपूर आगारात नव्या कोऱ्या राजमाता जिजाऊ बसेस दाखल। आमदार समाधान आवताडेंच्या हस्ते या बसचं लोकार्पण। वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी या बस धावणार आहेत। पुण्याच्या हडपसरमध्ये वारकऱ्यांच्या शिस्तीचं दर्शन मोठ्या गर्दीतून रुग्णवाहिकेला वाट करून दिली। फुरसुंगी रस्त्यावर माऊलींच्या पालखीवेळी रुग्णवाहिका अडकली होती। सलाबेटमधील गंगागिरी महाराज पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान। श्रीरामपूरमध्ये वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात पहिल्या रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला। श्रीरामपूर नगरी हरिनामाच्या रंगात न्हाऊन गेल्याचं पाहायला मिळालं। अहिल्यानगरच्या सलाबेटातून निघालेल्या पालखीत एका श्वानाने लक्ष वेधलेलं। वारकऱ्यांसोबत पायी पंढरपूरकडे निघालेल्या या श्वानाचा एक अनोखा भक्तिभाव पाहून भाविकही भारावले। आषाढी यात्रेची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून चंद्रभागा नदीवरही लगबग वाढली। यात्रेदरम्यान लाखो भाविकांच्या सेवेसाठी जवळपास 200 नौका सज्ज। कोळी बांधवांकडून होड्यांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी। बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या जिल्ह्यात 400हून अधिक तक्रारी। निकृष्ट बियाणे देणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करा, शेतकरी नेते विनायक सरनाईक यांची मागणी। धाराशिव जिल्ह्यात शंखी गोगलगाईमुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान। पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या बायका पोरांना सोबत घेऊन रात्री बॅटरीच्या उजेडात गोगलगाईंची वेचणी। बोगस बियाण्यानंतर आता बोगस खतांची भर। ऑन कॅमेरा पोते फोडलं असता एका पोत्यात दगड, गोटे आणि खडी आढळली। लातूर जिल्ह्यातील रेणापूरमधील हा प्रकार। नांदेड जिल्ह्यात 80% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण, मात्र गेल्या 4 दिवसांपासून पाऊस नसून पुढील आठवड्यावरही मोठ्या पावसाची शक्यता नसल्याने पिकांवर संकटाची चिन्ह। नंदुरबार जिल्ह्यात पावसाअभावी शेतकऱ्यांवर पिकांना हाताने पाणी देण्याची वेळ। आतापर्यंत केवळ 83 मिलीमीटर पाऊस झाल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत। हिंगोलीत वन्य प्राण्यांकडून हळद पिकाची नासाडी। हळद उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। मालेगावात समाधानकारक पावसानंतर खरीप पेरण्यांना वेग। ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत आणि पेरणीला शेतकऱ्यांची पसंती। पिकांची उगवण चांगली होऊन उत्पादनात वाढ होण्याचा शेतकऱ्यांना विश्वास। तळ कोकणात रोप लावण्याची 50% कामं पूर्ण। पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कोकणात शेतीच्या कामांना वेग। जिल्ह्याच्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांकडून पारंपरिक पद्धतीने जमिनीची नांगरणी। पुण्याच्या मावळमधील पाटण गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्याकडून पाहणी। प्रत्यक्ष घटनास्थळी जात अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला। नांदेडच्या विष्णुपुरीमध्ये तुटलेल्या उड्डाणपुलाची आमदार आनंदराव बोंढारकरांकडून पाहणी। रातोरात सिमेंट भरून पुलाच्या भेगा भरणाऱ्या KTIL कंपनीच्या अधिकाऱ्यांना आमदारांनी झापलं। आदिनाथ कारखान्याचा गेटसमोर सुरू असलेलं उदयसिंह देशमुखांचं उपोषण 5व्या दिवशी स्थगित। राजू शेट्टी यांच्याशी झालेल्या संवादानंतर आणि प्रशासकीय आश्वासनानंतर हे उपोषण मागे। अमरावती ग्रामीणच्या भाजप जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रताप अडसर यांची नियुक्ती। आगामी काळात ग्रामीण भागात भाजपमध्ये तरुण पिढीला संधी देणार, अडसर यांचं वक्तव्य। लासलगाव बाजार समितीची सभापती निवड प्रक्रिया स्थगित। पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने संताप। प्राधिकृत अधिकाऱ्यांची प्रकृती बिघडल्याने निवड प्रक्रिया रद्द। वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने निफाड पोलिसांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील स्टाफला मारहाण केल्याविरोधात बॅनरबाजी। 17 वर्षात एक सरकारी रुग्णालयही सुसज्ज करता आलं नाही, हीच खरी शोकांतिका। सम्राट चौकात आनंद मोरे यांनी लावलेल्या बॅनरची चर्चा। लातूर जिल्ह्यातील नळगीर तांडा वस्तीला पक्का रस्ता मिळावा या मागणीसाठी नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन। प्रशासनाने तातडीने रस्ता उभारण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे। 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डिजिलॉकरचा अडथळा। JEE मार्कशीटमधील अर्धवट नावांमुळे डिजिलॉकरच्या मार्कशीट SATच्या नोंदणी फॉर्ममध्ये येत नसल्याच्या तक्रारी। तोडगा काढण्याची त्रस्त विद्यार्थ्यांची मागणी।
लोअर उशिवरा मेट्रो स्टेशन खाली सांडपाणी गळती। गेल्या 8 दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर वाहत असून दुर्गंधीमुळे नागरिक हैराण। ही समस्या तातडीने न सोडवल्यास मनसे नेते संदेश देसाईंनी आंदोलनाचा कडक इशारा दिलाय। चेंबूरमध्ये गेल्या 4 दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत। गोवंडीतील पाईपलाईन फुटल्याने ही समस्या निर्माण झाल्याची पालिकेची माहिती। दुरुस्तीनंतरही पाण्याचा दाब पूर्ववत होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार। येवला तालुक्यातील 38 गाव पाणीपुरवठा योजनेच्या पातळीत मोठी घट। 15 ऑगस्टपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। पालखेड डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याची मागणी। नाशिकच्या देवळामध्ये गैरहजर राहणाऱ्या सहाय्यक निबंधकाच्या खुर्चीला फुलांचा हार। रिकाम्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करत गांधीगिरीचा मार्ग। अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन। मध्य प्रदेशच्या डोंगराळ भागात मागील 2 दिवसांपासून पावसाची संततधार। जळगावातील मनुदेवीचा धबधबा अखेर प्रवाहित। मात्र गेल्या वर्षी एका भाविकाचा मृत्यू झाल्यामुळे हा धबधबा बंद आहे। सिंधुदुर्गातील आंबोलीत पर्यटकांची मोठी गर्दी। सध्या आंबोलीत आल्हाददायक वातावरण। जिल्ह्यातील पर्यटकांसोबतच कोल्हापूर, बेळगाव, गोवा या ठिकाणाहून पर्यटक दाखल। अखेर सत्याचा विजय। पद्मसिंह पाटलांच्या समर्थकांचा व्हिडिओ व्हायरल। पद्मसिंह पाटलांचा एक जुना सहकार्याकडून भेटीगाठी। एका सहकार्याकडून सोशल मीडियावर मनोगतही व्यक्त। चंद्रपुरात गणेशोत्सवात डीजेवर पूर्णतः बंदी। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी। नवे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची माहिती। उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पूर्वतयारी आढावा बैठक। रावेरमधील केळीबागांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवला। मे आणि जून महिन्यातील अवकाळी पावसामुळे 5882 हेक्टरवरील केळीबागा जमीनदोस्त। नंदुरबार जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पेरण्यांना मोठा फटका। 3 लाख हेक्टर अपेक्षित क्षेत्रापैकी आतापर्यंत केवळ 40,000 हेक्टरवर पेरणी। शेतकरी चिंतेत। साताऱ्यात घरात डोकावल्याच्या संशयावरून पर्यटकाची हत्या। अक्षय जाधव या नावाच्या पर्यटकाला लाथाबुक्क्यांनी चिखलात तुडवून निर्घृणपणे हत्या। हत्येप्रकरणी 4 आरोपींना पाचगणी पोलिसांकडून अटक। बीडच्या परळीत बाप लेकाला बेदम मारहाण केल्याची घटना। आचार्य टाकळी गावात शेळके पिता पुत्राला मारहाण। विद्युत पुरवठ्यावरून तक्रार दिल्याचा राग मनात धरून मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। परभणीमध्ये लग्नाचा आमिष दाखवून महिलेवर 10 महिने अत्याचार। आरोपीच्या कुटुंबातील दोघांकडून जातीवाचक शिवीगाळ करत धमकावल्याचेही तक्रारीत उल्लेख। आरोपी गणेश इंगोलेसह दोघांवर गुन्हा दाखल। गेवराई तालुक्यातील सुरेगाव शिवारात ऊसाच्या शेतातली गांजाची लागवड उद्ध्वस्त। बीड जिल्हा पोलिसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत चकलावा पोलिसांची ही कारवाई। आरोपीविरोधात गुन्हा दाखल। नाशिकमधील शालार्थ आयडी प्रकरणातील आरोपीला अटक। संशयित आरोपी प्रशांत वाडिलेला धुळ्यातून अटक केल्याची माहिती। नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रशांत वाडिलेला अटक। नांदेडमधील कोचिंग क्लासेस संचालकांची आत्महत्या। भूखंडातील वाद आणि शाळेची मान्यता गेल्याने आत्महत्या केल्याची स्थानिकात चर्चा। नंदकुमार जाधव असं क्लासेसच्या संचालकाचं नाव। केळीबागा जमीनदोस्त। राम मंदिर चोरी प्रकरणी काँग्रेसचे सांगलीत टाळ भजन आंदोलन। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी। काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत आणि शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी सुहास कदम यांच्या अन्नत्याग आंदोलनाला यश। आरोप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचे सोलापूर शहर पोलिसांकडून आश्वासन। कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात सत्ताधारी भाजप नगरसेविकेचं आंदोलन। माजी आमदार वैभव नाईकही आंदोलनात सहभागी। ठाकरे शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेचा थेट पाठिंबा। बजरंग सोनवणेंच्या पत्रानंतर बीडमधील रस्त्यांच्या चौकशीला सुरुवात। दिल्लीतील एक पथक बीडमध्ये दाखल। विविध ठिकाणच्या रस्त्यांचे सॅम्पल घ्यायला सुरुवात। खासदार बजरंग सोनवणेंनी केंद्रीय मंत्री गडकरींना पत्र लिहिलं होतं।